या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आज आपण जाणून घेणार आहोत एक रंजक आणि वैज्ञानिक विषय, पुरुष आणि महिलांच्या मेंदूमधला नेमका फरक काय असतो। न्यूरोसायन्सनुसार मुलं आणि मुलींच्या मेंदूमध्ये काही सूक्ष्म पण महत्त्वाचे संरचनात्मक फरक आढळतात आणि याच फरकांमुळे त्यांच्या विचार करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीत बदल दिसून येतो। सर्वप्रथम पुरुषांचा मेंदू आकाराने थोडा मोठा असतो, पण थांबा, याचा अर्थ ते अधिक बुद्धिमान असतात असा अजिबात नाही। महिलांच्या मेंदूमध्ये ग्रे मॅटर तुलनेने जास्त असतो, म्हणूनच त्या माहिती समजून घेणे, विश्लेषण करणे आणि भावनिक गोष्टी ओळखण्यात अधिक कुशल असतात। तर दुसरीकडे पुरुषांमध्ये व्हाईट मॅटर जास्त असल्यामुळे मेंदूच्या विविध भागांमध्ये संवाद जलद होतो, म्हणूनच ते लॉजिक बेस्ड निर्णय आणि समस्या सोडवण्यात पुढे दिसतात। महिलांचा हिप्पोकॅम्पस अधिक सक्रिय असल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अनेकदा मजबूत असते, तसेच त्यांच्या मेंदूतील दोन्ही भागामधील कनेक्शन मजबूत असल्यामुळे त्या एकाच वेळी अनेक कामं उत्तम प्रकारे हाताळू शकतात। संवादाच्या बाबतीतही महिलांचा हात वरचढ, तर दिशा समजणे आणि स्पेशल अवेअरनेसमध्ये पुरुष पुढे असतात। यामागे हार्मोनचाही मोठा वाटा आहे। एक्स्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन मेंदूवर परिणाम करतात आणि त्यामुळे भावनिक वर्तन आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीत फरक दिसून येतो। मेंदू वेगळा असला तरी दोघांमध्येही खास क्षमता आहेत, फक्त त्यांचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो। अशाच रंजक आणि माहितीपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।